नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे AGMPSC ह्या आपल्या YouTube चॅनलमध्ये. मी संतोष कोळे. आज आपण 11 फेब्रुवारी 2026 च्या चालू घडामोडी पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. आजचा आपला पहिला प्रश्न पाहूया. जागतिक रेडिओ दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 13 फेब्रुवारी. आता आपण जागतिक रेडिओ दिन 2026 बद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. जागतिक रेडिओ दिन 2026 13 फेब्रुवारी रोजी रेडिओ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता AI हे एक साधन आहे, आवाज नाही, या थीमसह 2026 चा जागतिक रेडिओ दिन साजरा केला जात आहे. आणि 2026 चा जागतिक रेडिओ दिन युनेस्कोने 2011 मध्ये झालेल्या 36व्या सर्वसाधारण परिषदेत घेतलेल्या निर्णयापासून सुरू झालेला आहे. तर जागतिक रेडिओ दिन पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला तर तो 2011 रोजी साजरा करण्यात आला. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2 पाहूया. लखपती बेटिया योजना कोणाला आर्थिक सहाय्य प्रदान करते? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जन्मापासून पदवीपर्यंत मुलींना. आता या योजनेबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया. लखपती बेटिया योजना ही दिल्ली सरकारने 2026 मध्ये सुरू केलेली बालिका कल्याण योजना आहे. आणि या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना जन्मापासून ते शिक्षणाच्या वेगवेगळ्या टप्प्यापर्यंत हप्त्यांमध्ये एकूण 56,000 ची आर्थिक मदत मिळते. तर मित्रांनो, मुलींना जन्मापासून त्यांच्या पदवीच्या शिक्षणापर्यंत ह्या टप्प्याटप्प्यामध्ये ही रक्कम दिली जाते. आणि लखपती बेटिया योजनेचा एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्याची ही योजना पूर्णपणे डिजिटली फ्रेमवर्क आहे आणि ही दिल्ली सरकारची योजना आहे मित्रांनो. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, नॅशनल लार्ज ऑप्टिकल नियर इन्फ्रारेड टेलिस्कोप NLOT कोठे बांधले जाईल? आणि त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3, हानले लडाख येथे हे NLOT टेलिस्कोप बांधले जाईल. आता अधिक माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, लडाखमध्ये अस्तित्वात असलेल्या एका दुर्बिणीला अपग्रेड करण्यात आलेले आहे आणि तीच आहे ती नॅशनल लार्ज ऑप्टिकल नियर इन्फ्रारेड टेलिस्कोप. आणि राष्ट्रीय लार्ज ऑप्टिकल नियर इन्फ्रारेड टेलिस्कोप अपग्रेड केलेल्या हिमालयीन चंद्र टेलिस्कोपसह भारताच्या निरीक्षण खगोलशास्त्र क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4 आहे, महिला शांतता आणि सुरक्षा निर्देशांक 2025-26 मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, डेन्मार्क. मित्रांनो, महिला शांती आणि सुरक्षा निर्देशांक 2025-26 मध्ये डेन्मार्क 0.939 गुणांसह सलग तिसऱ्यांदा पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे. सलग 3 वर्षे झाले डेन्मार्क हा ह्या निर्देशांकामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. पहिले 3 देश पाहू आपण. डेन्मार्क 0.939, दुसऱ्या क्रमांकावर आहे आइसलँड 0.932 आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे नॉर्वे 0.924. तर या निर्देशांकामध्ये शेवटच्या स्थानावर आहे अफगाणिस्तान आणि अफगाणिस्तानला किती गुण मिळालेले आहेत तर 0.279 आणि अफगाणिस्तानाचा नंबर कितवा आहे तर तो आहे 181वा आणि अफगाणिस्तान शेवट क्रमांकावर आहे. आणि महिला शांतता आणि सुरक्षा निर्देशांक 2025-26 मध्ये भारताला 0.607 गुणांसह 131व्या क्रमांकावर स्थान मिळालेले आहे. चला तर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5 पाहूया. खालीलपैकी एक मोहीम पूर्ण केल्यानंतर आदित्य पांड्या भारतातील सर्वात तरुण पुरुष अॅनालॉग अंतराळवीर बनला. तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, धोलावीरा, गुजरात. अधिक माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, अलीकडे 17 वर्षाचा आदित्य पांड्या भारतातील सर्वात तरुण पुरुष अॅनालॉग अंतराळवीर बनलेला आहे. इथं पाहू शकता आपण. आणि हे काय होतं तर ही एक 8 दिवसांची चंद्रनिवास अनुकरण मोहीम होती. आणि हे जे आयोजन कुणी केले होते, कुठल्या संस्थेने केले होते तर ते आकाश स्पेस स्टुडिओ, हे मित्रांनो महत्वाचं आहे खूप. आकाश स्पेस स्टुडिओद्वारे आयोजित या मोहिमेत त्याने चंद्रासारख्या वातावरणात एक कंटेनर आधारित अधिवासात राहून अंतराळवीर होण्याचे त्याने आपले स्वप्न पूर्ण केलेले आहे. आणि हे किती दिवस राहिला होता तर तो 1 ते 8 फेब्रुवारी 2026 पर्यंत या कंटेनर मध्ये राहिलेला होता. चला तर मित्रांनो पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6 पाहूया. वंदे मातरम हे गीत कोणी रचले? तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2,
बंकिमचंद्र चॅटर्जी किंवा चट्टोपाध्याय. सध्या मित्रांनो वंदे मातरम हे गीत चर्चेत आहे कारण गृह मंत्रालयाने राष्ट्रगीत आणि गीताच्या क्रमवारीचे नियम अपडेट केलेले आहेत आणि केंद्रीय गृह मंत्रालयाद्वारे निर्देश दिलेले आहेत की अधिकृत कार्यक्रमांमध्ये राष्ट्रगीतापूर्वी वंदे मातरमचे सर्व 6 श्लोक गायले पाहिजेत. तर मित्रांनो सर्व 6 श्लोक हे गायले पाहिजेत असे केंद्रीय गृह मंत्रालयाने हे नियम अपडेट केलेले आहेत आणि केंद्र सरकार या वर्षी वंदे मातरमचा 150वा वर्धापन दिन साजरा करत आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7 पाहू. सहकार क्षेत्रातील जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेअंतर्गत कोणत्या जिल्ह्याची पायलट जिल्हा म्हणून निवड करण्यात आलेली आहे? आणि त्याची योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 बालाघाट. तर मित्रांनो काय आहे ही धान्य साठवणूक योजना? तर भारत सरकार तळागाळातील पातळीवर विकेंद्रित साठवणूक पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी सहकार क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना राबवत आहे. तर मित्रांनो कशासाठी योजना राबवत आहे सरकार? तर विकेंद्रित साठवणूक पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी. आणि या योजनेअंतर्गत मित्रांनो मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्याची पायलट जिल्हा म्हणून निवड करण्यात आलेली आहे. हे बालाघाट जिल्हा कोणत्या राज्यात आहे? तर ते मध्य प्रदेश राज्यातील आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8 आहे भारतातील पहिले काच संग्रहालय उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात आहे? आणि त्याची योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 फिरोजाबाद. मित्रांनो उत्तर प्रदेशातील भारतातील पहिले मित्रांनो हे भारतातील पहिले काचेचे संग्रहालय आहे आणि ते कुठे होणार आहे? तर उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यात बांधले जात आहे आणि हे सुमारे 25,700 चौरस मीटर मध्ये पसरलेले आहे. इथं पाहू शकता आपण काच संग्रहालय आणि हा प्रकल्प सुमारे 47 कोटी रुपयांच्या अंदाजे खर्चाने बांधला जात आहे. मित्रांनो हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद मध्ये हा काच संग्रहालय होत आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. आजचा आपला प्रश्न क्रमांक 9 आहे 2025च्या भ्रष्टाचार धारणा निर्देशांकात कोणता देश अव्वल स्थानावर आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डेन्मार्क. मित्रांनो नुकत्याच प्रकाशित झालेल्या ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2025 मध्ये डेन्मार्कने 89 गुणांसह आघाडीवर आहे आणि 39च्या CPI स्कोअरसह भारत कितव्या स्थानावर आहे? तर भारत हा 91व्या स्थानावर भ्रष्टाचार धारणा निर्देशांकामध्ये आहे आणि सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या आधारे एकूण किती देशांचे? तर एकूण 182 देशांचे मूल्यांकन केले गेलेले आहे. पुढचा प्रश्न पाहू. मित्रांनो आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे 2026 मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांची कितवी जयंती साजरी केली गेली? आणि त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 202. मित्रांनो भारत महान समाज सुधारक वैदिक विद्वान आणि आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती कोण होते? तर ते आर्य समाजाचे संस्थापक होते. यांची आपण 202वी जयंती साजरी करत आहोत आणि 1876 मध्ये स्वराज्य याचे हाक देणाऱ्या पहिल्या नेत्यांमध्ये स्वामी दयानंद सरस्वती हे होते आणि त्याचे आपण 2026 मध्ये 202वी जयंती साजरी करत आहोत. तर मित्रांनो हे होते आजच्या आपले 11 फेब्रुवारी 2026 चे महत्वाचे असे 10 चालू घडामोडीवरील प्रश्न आणि उत्तर आणि त्याची सविस्तर माहिती देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करू शकताय. धन्यवाद.